महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या क्षेत्रातील 255 शाळा बंद झाल्यात. तर या मागील कारणे काय आहेत? की आमचे शिक्षक चांगले शिकवत नाहीत, यामागील कारणे काय आहेत? शाळा बंद होण्याचे कारणे काय आहेत? शाळेतील सर्व शिक्षक चांगलं शिकवतात, परंतु इंग्रजी माध्यमातनं लोकांना जी ओढ लागली की आपला मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकला पाहिजेत, आपला मुलगा मोठ्या शाळेतनं शिकला पाहिजेत, आपला मुलगा मोठ्या हायस्कूलमध्ये गेला पाहिजे, मोठ्या नामांकित प्रायव्हेट स्कूलमध्ये गेला पाहिजेत, तिथे इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीनं शिकवल्या जातं, असा ह्या काही लोकांचा भ्रम आहे. आणि त्या भ्रमाच्या माध्यमातूनच ह्या आपल्या मराठी शाळा बंद पडत आहेत. आपल्या शाळांच्या पाठीमागे असणारं सर्वात मोठं राजकारण, या राजकीय लोकांच्या शाळा जास्त प्रमाणात आहेत. आणि हे लोक प्रायव्हेटीकरण करण्याच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणत आहेत की शाळा बंद करा, शाळा बंद करा, शाळा बंद करा. 255 शाळा बंद झाल्या ना? का झाल्या? या व्हायला नकोत. या 255 शाळा आणखी नव्या जोमाने चालू झाल्या पाहिजेत. काही गावांमध्ये मुलांची संख्या कमी असेल, एक 4-5 गावं मिळून ती संख्या भरून काढल्या गेली पाहिजे. हे आपल्या तिथल्या जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे, तिथल्या पंचायत समितीतल्या सदस्याचं काम आहे, तिथल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांचं ते काम आहे, सरपंचाचं काम आहे. आपल्या ह्या मराठी शाळा बंद होऊ देऊ नका. आपल्या ह्या मराठी शाळा खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला आपलं जे समीकरण आहे, आपल्या जे सामाजिक समीकरणामध्ये आपलं जे स्थान आहे हे फार मोठं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्या मराठी शाळा बंद होणे ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. मराठी शाळा ह्या सुरूच असल्या पाहिजेत. मराठी शाळांमध्ये जे संस्कार शिकवले जातात, मला तरी वाटतं इतर शाळांमध्ये कुठे शिकवल्या जात नाहीत.